हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. कसे आहे तुम्ही सगळे? आम्ही मस्त मजेत. सो मी हिमानी, मी आकाश अँड वी आर लिव्हिंग इन दुबई. सो आज आहे वीकेंड, नो वीकेंड, स्टार्ट वीक यार. पण पण याचा वीकेंड आहे आज. आज माझा वीकेंड आहे. सो आज आम्ही प्लॅन बनवला आहे. सो हिमानीसाठी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असेल इन दुबई. फर्स्ट टाइम इन दुबई, जिथे आम्ही चाललोय. आम्ही चाललोय, कुठे चाललोय आपण? आम्ही चाललोय आज मूवी बघायला. मूवी पण तो पण मराठी मूवी बघायला. हा. कोणता काय आहे? क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम. आम्ही असं ऐकलं की तो खूप फेमस झाला आहे, म्हणजे आपल्या इंडियामध्ये खूप छान त्याला रिस्पॉन्स येतोय. इंडियामध्ये नाही, महाराष्ट्रात. हा, फुल महाराष्ट्रामध्ये. म्हणजे इंडियामध्ये. इंडियामध्येच ना. तर इथे पण लागलाय, तर मग मी म्हटलं की चल आपण पण बघायला जाऊया तो मूवी. इथे खूप दिवसांपासून लागलाय तो, पण पण आम्हाला जमत नव्हतं. बिझी होतो खूप, त्याच्यामुळे काय जमत नव्हतं. लकीली तो अजून आहे थिएटरमध्ये. आणि तो मग आता लास्ट डेज आहे त्याचे, तर मग आता म्हटलं जाऊनच येऊ आता. लकीली आता तो अवेलेबल आहे. सो लेट्स सी. पण आमच्या इथून लांब येतो, म्हणजे एक 40 मिनिट्स लागतात जायला, पण काही नाही, विल मॅनेज. अँड वी आर गोइंग बाय मेट्रो अँड बस ॲज युजल. आणि हां, तुम्ही बघितला की नाही तो मूवी? आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. तुमचे काय रिव्ह्यू आहे ते पण सांगा. आता आम्ही मूवी बघतो आणि मग तुम्हाला रिव्ह्यू पण सांगतो. हां, आम्ही आमचे रिव्ह्यू सांगू तुम्हाला. सो लेट्स गो. सो फ्रेंड्स, याला नोल कार्ड म्हणून म्हणतात. हे बस, टॅक्सी आणि मेट्रोसाठी यूज होतं. मॅक्स टू मॅक्स 7 दिरम्स पाहिजे. मिनिमम 7 दिरम्स हवे. आणि आता आम्हाला रिचार्ज करायचं, तर मी तुम्हाला दाखवते हे रिचार्ज कसं होतं. तर हे कार्ड आधी यात टाकायचं आणि आपल्याला रिचार्ज करायचं म्हणून कार्ड टॉपअप करायचं. किती रुपीजचं करायचं आहे तर इथे येतं 20, 30 सगळे येतात. कितीचं करायचं आपल्याला? 30. आम्हाला 30चं करायचं म्हणून 30 केलं. तुम्हाला कॅशने करायचं की कार्डने? तर आम्ही कार्डने करतो. सो हे आमचं कार्ड, हे कार्ड इथे टॅप करायचं. हां, आणि हे काढायचं. आता हे नोल कार्ड काढायचं नाही इथून. हे दाखव ना, नोल कार्ड इथून काढायचं नाही जोपर्यंत रिचार्ज होत नाही. म्हणजे इथे दिलं आहे प्रोग्रेस दिलं आहे. आता आमचं रिचार्ज झालं आहे, ट्रान्झॅक्शन सक्सीड. सो आता आम्ही हे कार्ड काढून घेतो इथून. आता आमचं हे कार्ड रिचार्ज झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे मेट्रोने. चला. काय मी आलो पुढे, पण जागा मला भेटली नाही. बघा जागा कोणाला भेटली. मला भेटली, कारण की मी लवकर आली आणि हा इथे होती समोर जागा, तरी तो पुढे गेला. मी त्याला सांगते इकडे जागा आहे, तरी तो पुढे चालला होता. तर मला जागा मिळाली, मी बसली आणि हा आता उभा राहिला आहे. मी माझ्यासाठी पटपट पळालो. लिफ्टने आलो खाली. ट्रेन आलीच होती, पण हिमानीने चान्स मारून घेतला. नो प्रॉब्लेम, विल सी नेक्स्ट टाइम. तर फ्रेंड्स, आम्ही पोहोचलोय फायनली आणि खूप सारी गर्दी आहे. तुम्हाला मी दाखवते. बरं, ठीक आहे. हे बघा, आज खूप म्हणजे खूप गर्दी आहे. नेहमीच असते. दुबई मेट्रोची पण हाल मुंबई लोकल सारखी झाली लगभग. खूप गर्दी. पण लकीली आम्हाला जागा मिळाली बस. पण लकीली आमचं स्टेशन असं आहे ना, तिथून आम्हाला जागा भेटतेच. सेकंड लास्ट स्टेशन आहे आमचं आणि स्टार्टिंगचं सेकंड स्टेशन आहे आमचं. म्हणून आम्हाला बसायला पण जागा मिळते आणि उतरायला पण मिळते व्यवस्थित. लकी वी आर. सो चला एक्झिट करू आणि जाऊया डायरेक्ट मॉलमध्ये. लेट्स गो. आईज, हे बघा आम्हाला काय दिसलं स्टेशनच्या बाहेर वरती, ते पण आकाशात प्लेन. मित्रांनो, ॲक्च्युली आम्ही जेव्हा बाहेर येऊ, म्हणजे तुम्ही कोणी पण बाहेर याल, युनियन मेट्रो स्टेशनच्या बाहेर आल्यावर लगेच तुम्हाला इथे समोरच अल गुरेल मॉल दिसेल. म्हणजे खूप जवळ आहे, एकदम नियर बाय. इथे मेट्रो स्टेशन आहे, हे बघा. इथे मेट्रो आणि इथे हिमानी आणि इथे मॉल. चल बंद होत आहे. जेव्हा हा माणूस चालतो तेव्हा आपल्याला चालायचं असतं. जेव्हा माणूस बंद होतो तेव्हा आपल्याला, जेव्हा हा माणूस हिरवा होतो तेव्हा आपल्याला जायचं असतं. जेव्हा हा माणूस स्क्रीन त्यांना दाखवा. तर बघा माणूस, हा माणूस खूप महत्वाचा आहे दुबईमध्ये. हे बघा, आता हा माणूस तरी रेअर झाला आहे.
मॉलमध्ये फिरायला खूप छान वाटतं. जर तुम्हाला यायचं असेल ना तर नोव्हेंबर टू फेब्रुवारी ह्या मंथमध्ये तुम्ही आरामशीर येऊ शकता. कारण की आकाश म्हणतो त्याच्यानंतर खूप हीट चालू होऊन जाते. सो आता मी पोचलो आहे मॉलमध्ये. मित्रांनो, आम्हाला एक मस्त गोष्ट दिसली आहे. म्हणजे आपण ती गोष्ट जर का बघितली तर दुबईमध्ये तर आपल्याला खूप मस्त वाटेल. अरे भाई मी शॉक झाली. ॲक्च्युली मी पण पहिल्यांदाच बघितलंय. हा मग तुम्हाला दाखवतो. आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे यांनी पण इतके वर्ष त्यांनी First कधी time, बघितलं नाही. first फर्स्ट टाइम मी सुद्धा फर्स्ट टाइम. तुम्हाला बघायचं त्यावेळेला काय बघितलं. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हे बघा, झुडिओ. आपल्या इंडियाचं झुडिओ. माझ्या फ्रेंड्सने बघितलं तर ते शॉक होतील. मस्त भारी. आपल्या टाटा ग्रुपचा झुडिओ फर्स्ट टाइम मी बघितलाय. ओ माय गॉड, मला बिलीव्ह होत नाहीये. बिलकुल पण बिलीव्ह होत नाहीये. आता बघू, जाऊ थोडंसं एक्सप्लोर करू. आपण एक्सप्लोर नंतर करू. आपल्याकडे आता टाइम नाही आहे. तर मित्रांनो, पोचलो आता आपण थिएटरच्या बाहेर. सो लेट्स गो. इथे ॲक्च्युली खूप मल्टी लँग्वेजेसचे सिनेमा असतात. त्यात मराठी आपल्याला सिनेमास कमी येतात खूप इथे. खूप 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 रेअर येतात आणि फक्त सिलेक्टेड थिएटरलाच येतात. त्यातलं हे एक आहे. आणि हे एक आहे. मला असं वाटलं की हे सेपरेट, म्हणजे हा बोला ना मूवीला जायचं तर मला वाटलं सेपरेट असं हे आहे, थिएटर आहे. पण मॉलमध्ये आहे हे. म्हणजे मला मस्त एकदम छान वाटलं. म्हणजे मूवीनंतर शॉपिंग पण करायची. बघा, लगेच प्लॅनिंग चालू. सो चला जाऊया, तुम्हाला दाखवतो कसं आहे थिएटर. खूप छान आहे, मस्त. हे आहे एंट्रन्स. एवढे मूवी आता चालू आहे. नाव शोविंग आहे. आपला कुठे दिसतं का? मराठी नाही आहे. नाही लावलं आहे त्यांनी पोस्टर. कुठे? आपली स्क्रीन नंबर किती आहे? स्क्रीन नंबर 12 आहे. तिकीट दाखव. फायनली आमचं चेकिंग झालं आहे. म्हणजे तिकीट चेकिंग झाली आणि आता आतमध्ये आलो आहे. किती वेळ अजून? हाफ एन आवर. अजून 20 मिनिट्स आहे. इकडचं खूप भारी थिएटर आहे. खूप 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 भारी आहे. इथे सिटिंगसाठी पण त्यांनी दिलं आहे. म्हणजे जर तुमचा मूवीला 15-20 मिनिट्स आहे तर स्पेशल असे सोफा वगैरे ठेवले आहे. तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा, हे असे waiting area सोफाच आहे. ठेवलेले. हे वेटिंग एरिया फॉर स्क्रीन नंबर 10साठी आहे. असे टोटल किती स्क्रीन आहे? 18 स्क्रीन आहे. हे बघा, टोटल 18 स्क्रीन आहे. 1 to 18. आपल्या इकडे किती असतात तरी? आपल्या इथे 3-4 3-4. मॅक्स. मला समजतच नाही की बाहेर आल्या तर आकाशला टॉयलेटला का जायचं असतं, ते पण 2 नंबरला. मला बोलला की मी येतो 5 मिनिटात, येतो 5 मिनिटात. आता 15 मिनिटं झाले बसला आहे जाऊन. बाहेर आल्यावर पण तेच, घरात पण तेच. घरात पण 4 वेळा, बाहेर पण 4 वेळा. चला बघू आलाय की नाही, तो चेक करते. फ्रेंड्स, आता आम्ही आमच्या स्क्रीनजवळ आलो आहे. आमची 12 नंबर स्क्रीन आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा, ऑलरेडी पोहोचलो आहे. किती वेळानंतर सांग. मी फ्रेंड्सला सांगितलं की तू कुठे गेला होता. मी इथेच उभं होतो. खोटा. मी सांगितलंय त्यांना. तेच गेली होती. मी कुठेच नव्हतो. मी इथेच होतो. हां ठीक आहे, चल चल. हे सगळं माझ्याकडे ठेवलं. खोटारडा. ठीक आहे, चला जाऊया आता. 10 मिनिट्समध्ये स्टार्ट होणार आहे मूवी. आणि फ्रेंड्स, तुम्हाला एक गोष्ट दाखवते. 1 सेकंड थांबा. लाईटमध्ये येऊन द्या मला. फुल थिएटरमध्ये आम्हीच आहे, फक्त आम्ही दोघं जण. म्हणजे पूर्ण थिएटर आकाशने माझ्यासाठी बुक केलं. ओ माय गॉड. फुल थिएटर, कोणीच नाही आहे, फक्त आम्ही दोघं जण. ओनली वी बोथ. कसं वाटतंय? फिलिंग गुड. किती दिवसानंतर आल्या मूवीला? लास्ट मूवी मी छावा बघितलं होतं. अच्छा, म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्ष. म्हणजे लास्ट टाइम पण फेबमध्ये आला होता तू, ह्यावेळेस पण फेबमध्येच आलाय. छावा फेममध्ये आला होता का? 14 फेबला आला होता. हो. येस, व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी. चल. हो बाबा, मी आणि साक्षी फर्स्ट डे फर्स्ट शोला गेलो होतो. साक्षी, हाय, तुला आठवत असेल की आपण फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला होता, ते सुद्धा पहाटे 6 वाजता. खूप मजा. हो, आम्ही पहाटे 6 वाजता गेलो होतो. बापरे. साक्षीला
आठवण आली असणार. म्हणजे आता 14 फेब्रुवारीला साक्षीला बरोबर आठवेल. बघा मित्रांनो, माझी बायको बरोबर बोलली, तिच्यासाठी मी पूर्ण थिएटर बुक केलंय. ऑल सीट्स रिझर्व फॉर हिम आणि आकाश. ओ माय लव्ह, आय लव्ह यू. मज्जा आहे मग काय भाई. बायकोची ॲक्च्युली आता या मूवीला खूप दिवस झाले ना, त्याच्यामुळे आता इथे कसं जास्त लोक येत नाही इथे आणि खूप लँग्वेजेसचे मूवी असतात. आता तुम्हाला जसं सांगितलं 18 स्क्रीन आहे इथे. 18 म्हटल्यावर विचार करा तुम्ही, 18 स्क्रीनमध्ये सगळ्या कंट्रीजचे मूवी दाखवतात. इंग्लिश, हिंदी, आता मर्दानी 3 पण चालू आहे इथे. इंग्लिश, हिंदी, मराठी, फिलिपिनो, अरेबिक, सगळे ऑल ओव्हर द वर्ल्ड जेवढे मूवी, जेवढे लँग्वेज असतील सगळ्या मूवी दाखवतात. सो लेट्स स्टार्ट. मूवी चालू झाला आता, भेटूया मग थोड्या वेळाने. फ्रेंड्स, आता आमचा इंटरव्ह्यू झाला आहे, तर आम्ही इथे पॉपकॉर्न घ्यायला आलो आणि मूवी छान आहे. आतापर्यंत तर छान वाटलं आम्हाला. आता नेक्स्ट बघू. फ्रेंड्स, आता आम्ही मूवी बघून झुडिओमध्ये आलो फायनली. त्याला मी म्हणते की मला जायचंच आहे, मला बघायचं आहे की आपल्यासारखं आहे की नाही. तर खूप ऑलमोस्ट आपल्यासारखं आहे. म्हणजे इंडियन वेअर आहे. मला दिसले 2-3 ड्रेस असे इंडियन वेअर दिसले मला आणि खूप छान आहे इकडचे झुडिओ. एकदम म्हणजे आपल्यासारखंच वाईब्स देतं इथे हे झुडिओ. तर मला राहावंच गेलं नाही. मी म्हटलं कधी मूवी संपताना मला बघायचं नक्की आपल्यासारखंच आहे की नाही. फायनली आम्ही इथे आलो आणि खूप छान आणि मस्त आहे. तर बघते, जर मला काय आवडलं तर मी घेईन इथून. मित्रांनो, आता आम्हाला भूक लागली आहे, तर आम्ही ठरवलं की आम्ही अल्बॅकमध्ये जाऊ. ॲक्च्युली ते सेम लाईक KFC आहे, म्हणजे KFCपेक्षा छान आहे. म्हणजे ॲक्च्युली इट्स सिच्युएटेड फ्रॉम सौदी अरबचं अल्बॅक म्हणून आहे. पण तिथे आम्हाला जायला वेटिंगसाठीच आम्हाला अर्धा तास लागणार आहे. एवढी क्यू आहे तिथे. तुम्ही बघा, खूपच क्यू आहे, खूप मोठा क्यू आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो बघा. बघा एवढे लोक आहे. आमचा नंबर कधी लागणार तिथे. किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे. सो प्लॅनमध्ये चेंज आहे. आता बघू आता पुढे काय भेटतं ओळखीचं. सो अल्बॅक आवडतं, मला KFC आवडतं. ॲक्च्युली आता आवडायला लागले आणि ॲक्च्युली KFC आणि अल्बॅक छान आहे, पण KFC इज बेटर दॅन अल्बॅक. पण अल्बॅकची आपली टेस्ट आहे, पण मस्त आहे अल्बॅक पण. आणि हा मूवीचं रिव्ह्यू वगैरे सगळं नीट कुठेतरी बसून शांतपणे आम्ही निवांत तुम्हाला देऊ सांगू तुम्हाला की आम्हाला कसं वाटलं. सो चला शोधूया पोटा पाण्याची सोय. फ्रेंड्स, आम्ही आईस्क्रीम घेतलंय मॅक्टीचं. म्हटलं ॲटलिस्ट आपण जाता जाता आईस्क्रीम तरी घेऊ. टेस्टी आहे मॅक्टीचं आईस्क्रीम. फ्राईज आणि आईस्क्रीम सुपर्ब आहे. हे बघा, हा खातोय आता आईस्क्रीम खातो. समोरच मेट्रो, आमचं आलं आहे मेट्रो स्टेशन. आईस्क्रीम खातो आणि घरी जाऊन जेवण करतो. हां, आमचा असंच प्लॅन आहे. मला असं वाटतं घरी गेल्यानंतर खिचडी टाकू. कारण ॲक्च्युली आम्हाला आता बाहेर खाण्यासाठी वेळ नाही भेटणार. वेगळे नाही मिळणार, कारण की मग मेट्रोचं टायमिंग नुसार मिस होणार. हां, जर आम्ही लवकर नाही पोचलो तर आम्हाला लास्ट मेट्रो नाही भेटणार. सो विचार करतोय की घरी एक ऑर्डर करू किंवा घरी जेवण बनवू, म्हणजे खिचडी करू. आता आईस्क्रीम एन्जॉय करतो. आता पोचलोय मेट्रो स्टेशन. आकाश देईल तुम्हाला. आणि कसा होता मूवी, काय होता आधी तो सांगेल, मग मी सांगेल तुम्हाला. ॲक्च्युली मूवी एकदम मस्त होता. मस्ट वॉच, वन टाइम वॉच होता, पण मस्ट वॉच होता. भारी होता, मस्त होता. त्यांनी मस्त कन्सेप्ट मांडली. ॲक्च्युली कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा ती रिॲलिटी आहे. आणि ते ॲक्टर्स पण छान होते. ॲक्च्युली थोडा ठीकठाक स्लो होता, पण मस्त होता. त्यांनी छान एक्सप्लेन केली सिच्युएशन. आणि ॲक्च्युली ती ओरिजिनल रिॲलिटी ती त्यांनी दाखवली. ॲक्च्युली मराठी मीडियमची स्कूल खूप आजकाल कमी होत चालली आहे. काय करणार, ॲक्च्युली पब्लिकला आता ते रिॲलिटी हिट नाही होते ती लवकर, पण ती नंतर समजेल. पण ओव्हरऑल मस्त होता, छान होता, व्हेरी गुड. आणि यावरून माझे आणि हिमानीचे खूप भांडणं होत असतात.
इंग्लिश मराठी इंग्लिश मराठी इंग्लिश भांडणं नाही म्हणजे आमचे आर्ग्युमेंट्स होत असतात. आर्ग्युमेंट्स पण नाही म्हणता येणार. तुझं मत वेगळं माझं मत वेगळं थोडंसं असं. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. तर मस्त होता, मस्ट वॉच, वन टाइम मस्ट वॉच. आणि त्यातल्या त्यात दुबईमध्ये मराठी पिक्चर बघणं म्हणजे खूप हृदयाच्या जवळची गोष्ट आहे. काय म्हणतात त्याला ते, हार्ट टचिंग आहे खूप. हार्ट टचिंग गोष्ट आहे. कारण की मराठी खूप कमी ऐकू येतं आपल्याला इथे. ॲक्च्युली आणि मी मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे मला ती गोष्ट माहिती आहे. आणि हिमानी ते काय बाबा कॉन्व्हेंटचे लोक आहे, त्याच्यामुळे काय त्यांना काय समजणार नाही. हा आता बघा डिफरन्शिएट करतोय. तेच मग हिमानी तुझा काय रिव्ह्यू आहे, आता हिमानीचा रिव्ह्यू ऐकू आपण. माझा रिव्ह्यू असं तर बघायला गेले तर मला तर मूवी खरंच खूप आवडला. मला सगळ्यात जास्त मला हे आवडलं, ते प्रिन्सिपल जे होते ते मेन बोलले शेवट की आपली जी मदर टंग आहे ती जपली पाहिजे. म्हणजे ते असं सुद्धा बोलले की आपण दुसरीकडे कुठेही जाऊ तर फॉर एक्झाम्पल आपण साऊथमध्ये गेलो तर इकडे पण आम्ही जसं जसं एक्सपिरियन्स करतो ते जे साऊथ आहे ते आपण त्यांना स्टार्ट केलं त्याच्यासोबत कन्व्हर्सेशन तर ते त्यांच्या मदर टंगमध्येच बोलणार. म्हणजे ते इतकं असं हे होतं, आपण त्यांच्याशी जर इंग्लिशमध्ये बोलायला गेलं तर ते स्टार्ट त्यांच्या मदर टंगनेच करतात. म्हणून त्या मूवीमध्ये इतकं छान मेसेज दिला आहे की आपण कुठे पण गेलो फॉर एक्झाम्पल आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पण भाजीवाल्यासोबत किंवा ग्रोसरीवाल्यासोबत आपण बोलतो की पहिला आपण हिंदी स्टार्ट करतो. मला असं वाटतं की आपल्या मदर टंगमध्ये स्टार्ट करायला पाहिजे. म्हणजे त्यांनी इतकं छान दिलं आहे. तर ओव्हरऑल मला मूवी खूप आवडला आहे असं नाही. आणि आफ्टर ऑल सगळ्यांचे पर्स्पेक्टिव्ह असतात, हर एक सगळ्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यू असतात बघायचे. तर माझ्या मते मूवी मला आवडला आहे, ठीक होता, त्यातल्या वन टाइम वॉच होता. त्यात कॉन्व्हेंटचे अजून वेगळे असतात पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे इंग्लिश पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं मराठी इम्पॉर्टंट आहे. कारण की जेव्हा आपण स्कूलमध्ये असतो कॉलेजमध्ये असतो जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा इंग्लिश पण तेवढं इम्पॉर्टंट आहे, आपल्याला ते आलंच पाहिजे. सो ओव्हरऑल छान होता मूवी, मला आवडला, वन टाइम वॉच होता. सो फ्रेंड्स आम्ही घरी आलेलो आहे फायनली आणि आजचा डे खूप छान होता आणि आजची इव्हिनिंग पण खूप छान होती. तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि हां, तुम्ही जर मूवी बघितला असेल ते सुद्धा मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटलं मूवी बघून, तुम्हाला आवडला की नाही आवडला हे आम्हाला नक्की सांगा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप साऱ्या कमेंट करा आणि हाईप पण करा. हां, हाईप करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आले की नोटिफिकेशन येत राहतील. आणि आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट. काळजी घ्या तोपर्यंत. बाय, लव्ह यू ऑल.